हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त चविष्ट स्वादिष्ट अशी रसमलाई बनवण्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। रसमलाई बनवण्यासाठी एका टोपामध्ये मी इथे 1 लिटर दूध घेतलं होतं। ते इथे मी फुल फॅट मिल्क म्हणजेच बफेलो मिल्क म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही इथं माझ्या सजेशननुसार गोकुळ दूध किंवा वारणा दूधच वापरा, त्याचं चांगलं छेना निघतो आणि छान अशी रसमलाई तयार होते। आता दूध व्यवस्थित तापलं ना की गॅसची फ्लेम हाय करायची आणि मग त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला। आता दूध तुम्ही बघू शकता, दूध चांगलं फाटलेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केली, एक टोप घेतला, टोपावरती एक सुती कापड ठेवून घेतलं। कोणताही कॉटनचं कापड तुम्ही इथे ठेवू शकता आणि मग त्याच्यावरती हे जे फाटलेलं दूध आहे ना ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी वेगळं होईल आणि त्याचा छेना वेगळा होईल। छेनामधलं सगळं पाणी मी इथं निथळून घेतलं आहे टोपामध्ये। ते पाणी काही कामाचं नाही, ते पाणी मी फेकून टाकलं। त्यानंतर जे सुती कापडाला चांगलं मी गाड मारून घेतली, त्याला थोडा वेळ साईडला ठेवलं। ते थंड होत नव्हतं लवकर, मला लवकर रेसिपी पुढे प्रोसेस करायची होती। वेळ असेल तर अर्धा एक तास त्याला तसंच ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला स्क्वीज करू शकता। तर मी काय केलं, ह्या ज्या छेनाचा जो कापड होता ना त्याच्यावरती थोडं थंड पाणी टाकलं आणि त्याला लगे हात मी स्क्वीज करत होती। स्क्वीज केल्याने काय झालं की मला चटका पण नाही लागला आणि बऱ्यापैकी पनीर जो आहे तो छान इथे तयार झाला। ह्याच्यामध्ये अजिबात 1% पाणी नव्हतं। अशा प्रकारे आपल्याला ह्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे। आता जो छेना आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याला लगभग 10 मिनिटे आपल्याला चांगलं पामनी म्हणजेच आपल्या हाताच्या तळव्याने चांगलं मळून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित मळायचं आहे, अजिबात त्याच्यामध्ये थोडंसं पण असं रेषा दिसल्या नाही पाहिजे। हे जे छेनाचं पीठ आहे ना ते एकदम एकजीव झालं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने या छेनाला एक 10 मिनिटे तरी चांगलं मळून घ्यायचं आहे। 10 मिनिटं छेना मळून घेतला की मग त्यानंतर मी त्याच्यातला थोडासा पोर्शन घेतला हातावरती, त्याचा गोळा करून घेतला आणि गोळ्याला थोडंसं दाबून घेतलं आणि त्याचा पेड्याच्या साईजमध्ये त्याला करून घेतलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये हा रसगुल्ला खूप छोटा वाटत असेल, पण जेव्हा हा शिजणार ना तर हा डबल साईजचा होणार। आता मी सर्व जे छेना आहेत त्यांचे असे रसगुल्ले छोटे इथे तयार करून घेते। आता हे रसगुल्ले शिजवण्यासाठी म्हणून एक मोठं भांडं घेतलं आहे। त्या भांड्यामध्ये मी 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर 4 ग्लास पाण्यामध्ये मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर असं साखर आणि पाण्याचा असं काही रेशो नाही आहे, साखर आपल्याला कमीच वापरायची आहे आणि पाणी आपल्याला डबल ट्रिपल प्रमाणात वापरायचं आहे। तर 4 ग्लास पाण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतली। साखर पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून द्यायची आहे। साखर छान विरघळली ना की त्यानंतर पाणी असं उकळलं पाहिजे। पाणी जेव्हा उकळायला स्टार्ट होईल ना तर त्या उकळीमध्येच आपल्याला हे जे रसगुल्ले आहेत ना ते सोडायचे आहेत, म्हणजेच हे तुटत नाहीत। जर का तुम्ही कोमट पाणी केलं किंवा गॅस स्लो ठेवला आणि मग तुम्ही हे रसगुल्ले एक करून टाकले ना की मग तुमचे रसगुल्ले आतमध्ये पाण्यात टाकल्यानंतर फुटू शकता आणि मग तुमची रसमलाई व्यवस्थित तयार होणार नाही। पाक उकळत असतानाच त्याच्यामध्ये हे रसगुल्ले टाकून घ्यायचे। 5 मिनिटे ह्याला असेच ठेवायचे हाय फ्लेमवर। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। टोपावरती मी इथे झाकण लावून घेतले आणि 15 मिनिटे ह्या रसगुल्ल्यांना साईडला होऊन दिलं। आता जोपर्यंत रसगुल्ले होतात तोपर्यंत मी या रसमलाईचा रस तयार करून घेते। तर रसमलाईचा रस तयार करण्यासाठी मी इथे कढई घेतली। कढईमध्ये मी इथे 1 लिटर दूध घेतलं, सेम फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, म्हणजेच बफेलो म्हशीचं मिल्क घेतलेलं आहे। दूध तापवत असतानाच त्यामध्ये मी इथे 4-5 धागे केसरचे टाकून घेतले, त्याचबरोबर 1 वाटी साखर टाकून घेतली। आता रसमलाई केवढी गोड हवी आहे त्यानुसार तुम्हाला इथे साखरेचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी केसराचं दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये माझा ॲक्च्युली व्हिडिओ स्किप झाला, तर मी जेव्हा छेना बनवत होती तेव्हा मी 1 वाटी दूध गरम झाल्यानंतर साईडला काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 15 ते 20 केसरचे धागे टाकले होते आणि अर्ध्या तासासाठी त्याला तसंच ठेवलं होतं। अर्ध्या तासानंतर त्या दुधाला छान असा केसरी रंग आल्यानंतर मग ते दूध मी ते ह्या रसमलाईच्या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे जे रसमलाईचं दूध आहे ना त्याला 1 लिटर होतं, त्याला अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला चांगलं कढवून घ्यायचं आहे। साईडला बघते आहे तर इथे माझे रसगुल्ले सुद्धा रेडी झाले आणि मी बाजूला ना एका प्लेटमध्ये थंड पाणी सुद्धा तयार ठेवलेलं आहे। ते मी एका हातामध्ये चहाची गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी 1 चमचाने रसमलाई घेतली। आता त्या गाळणीमध्येच मी तिला टाकल्यानंतर चमच्यानेच त्याला प्रेस करून घेतलं आणि मग तीच रसमलाई मी त्या थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे बाकी जेवढ्या पण त्या रसमलाई आहेत ना त्या सर्व या थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि ह्या थंड झाल्या ना की लगेचच काय करायचं, आता ही
जी रसमलाई आहे ती मी हातामध्ये घेतली आणि हळूवारपणे मी हाताने त्याला प्रेस करून घेते. त्याच्यातलं सर्व जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे. त्याला चांगलं स्क्वीज करून घ्यायचं आणि मग ह्याला मी एका प्लेटमध्ये इथे ठेवून घेतलेलं आहे. आता जो रसमलाईचा रस आहे तो इथे रेडी होतो आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे 99% रेडी झाला आहे. ह्याच्यामध्ये मग मी भरपूर सारे पिस्ताचे काप टाकून घेतले. तुम्हाला काजू बदामचे काप टाकायचे असेल तुम्ही ते पण टाकू शकता, पण जनरली फक्त पिस्ताचेच काप टाकले जातात. आता रसमलाईचा रस जेवढा घट्ट हवा असेल ना तेवढंच तुम्हाला त्याला कढवायचं आहे. आता मला जेवढा रसमलाईचा रस हवा होता तेवढा तो इनफ आहे, व्यवस्थित घट्ट झाला होता. आता तो कोमट असताना मी त्याच्यामध्ये ही जी रसमलाई आहे ना ती टाकून घेते आहे, म्हणजेच रसमध्ये मलाई टाकून घेते आहे. तर अशा प्रकारे आपली जी रसमलाई आहे ती रेडी झालेली आहे, बनून रेडी झालेली आहे, खाण्यासाठी रेडी नव्हती. तर आता हिला मी 5 ते 6 तासासाठी साईडला ठेवून टाकलं आणि मग त्यानंतर 3-4 तासासाठी थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. आता तुम्हाला ह्याला कमीत कमी 8 ते 9 तास आहे ना असंच साईडला ठेवायचं आहे. त्या मलाईमध्ये जो रस आहे ना तो पूर्ण मस्तपैकी जातो. स्वीटच्या शॉपमध्ये जशी आपल्याला रसमलाई भेटते ना तशी सेम ही घरगुती रसमलाईसुद्धा खायला लागते. तर ही रसमलाई थंड झाल्यानंतर सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागते. पुन्हा एकदा सांगते, ही रसमलाई बनवल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 तासानंतर खायची आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रसमलाईची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.